नमस्कार मंडळी, काय सगळे आपण कसे आहात? नेहमीसारखा माझा एक नवीन यूट्यूब व्हिडिओ घेऊन मी आपल्यापाशी आलेलो आहे. आजचा माझा बोलण्याचा जो विषय आहे तो फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरभोळेपणा. स्पेशली 50 वयाच्या नंतर प्रत्येकाने अनुभवला असेल. आता आजचाच विषय होता तो करताना मी सुद्धा असं डोक्यात विचार करत होतो की नक्की याला मराठीत काय म्हणावं, याला फॉरगेटफुलनेस म्हणजे काय म्हणावं, असा तो आहे. आणि आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल. कधीतरी असं होतं की नाही, पटकन एखादी गोष्ट आठवत नाही. स्त्रियांना गॅस बंद केला का आठवत नाही, पुरुषांना हँडल लॉक लावलाय का आठवत नाही. आपल्या बाबतीत सुद्धा असं खूप वेळ होत असेल. तर आजचा विषय आपण समजून घेऊयात आणि तो ओव्हरकम करण्याचा आपण विचार करूयात. तर मंडळी, डॉक्टर बावडेकर्स होमिओपॅथी या माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलमध्ये प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी, त्याच्यावरचे काही सोल्युशन्स आणि आपल्या बाजूने काय करता येईल यासाठी मार्गदर्शन देणारा हा चॅनल आहे. आता माझे आजोबा आता नाही, ते पूर्वी म्हणायचे, किती तुम्ही श्रीमंत असाल, किती तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे फार ज्ञान आहे, वय होईल तसा विसर पडत जातो व कुठलेही पैसे देऊन मेमरी विकत घेता येत नाही. एकदा लॉस झाला की तो लॉसच असतो. कॉम्प्युटरच्या युगात कॉम्प्युटरची मेमरी आपल्याला बूस्टअप करता येते, हार्ड डिस्क बदलता येते, रॅम वाढवता येतो. परंतु मानवी रॅम आणि हार्ड डिस्क ही मात्र ईश्वराने जी एकदा दिली आहे ती आपण त्याच्याकडे परत जाईपर्यंत तीच आहे. थोडं विसर पडणं ही एक देणगीच असते. की काही लोकांशी भांडणं, वाद, आपले पूर्वीचे अपमान, मान हे आपण विसरलोत तर खरंच हितसंबंध समाजामध्ये चांगले राहतील. परंतु ते लक्षात राहतात आणि दैनंदिन जीवनामध्ये विसर मात्र 50 नंतर पडतो. तर आता साधारण 50 नंतर खूप लोकांना हा जो अनुभव येतो की आपल्याला जो विसर पडतो बारीक बारीक गोष्टींचा, ह्याची एक कॉमन कारणं मी फक्त तुम्हाला सांगतो. काही वयामुळे सुद्धा असं होऊ शकतं. त्याला आम्ही एज रिलेटेड कॉग्नेटिव्ह डिक्लाईन म्हणतो. वयामुळे मेंदू हा थकत जातो, मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे आपल्याला विसरणं चालू होतं. उतार वयामध्ये काही स्ट्रेस खूप असतात. 50 नंतर मुलामुलींची लग्न असतात, लग्नानंतर त्यांच्यात काही वाद भांडणं असतील, कौटुंबिक अडचणी असतील, यांनी सुद्धा मेंदूवरती खूप ताण पडतो, कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि ब्रेन फॅग म्हणतात, त्यांनी सुद्धा काही लोकांना विसर पडतो. झोप वय वाढेल तसं कमी लागते, रात्री उशिरा लागते, सकाळी जाग लवकर येते. म्हणून मॉर्निंग वॉकला आपण 50 नंतरची मंडळी जास्त बघतो बघा, कारण जागच लवकर येते. तर स्लीप डिसऑर्डर्समुळे सुद्धा असं होऊ शकतं. काही एन्झायटीची औषधं कोणी घेत असलं, ब्लड प्रेशरची औषधं असली, मधुमेहाची असली किंवा इतर कुठलीही असली तरी त्या औषधांचा कधी कधी लॉंग टर्ममध्ये साईड इफेक्ट म्हणजे थोडंसं मेमरी लॉस होणं हा राहू शकतो. नैराश्य, ज्यांना डिप्रेशन आहे, कोणाचा स्वभावच निराश होण्याचा असतो किंबहुना कोणाला काही परिस्थिती मिळालेलं नैराश्य आहे, यांनी सुडो डिमेन्शिया असतो, पण तो रिव्हर्सेबल होऊ शकतो. आता डिमेन्शिया, अल्झायमर हे दोन्ही विषय खूप मोठे आहेत उतारवयात होणारे. त्याच्यावरती आपल्याला वेगळाच व्हिडिओ करायला लागेल. आणि हार्मोन चेंजेस जे आहेत, आता स्त्रियांमध्ये मासिक पाळी संपली 45-50 नंतर तरीसुद्धा हार्मोन चेंजेसमुळे तात्पुरतं विसरलेपणा येऊ शकतो, त्यांना काही आठवत नाही असं होतं. पण ते कदाचित प्रयत्न केले तर परमनंट इम्प्रूव्ह होऊ शकतं. आता याची लक्षणं काय असतात, रुग्ण काय काय अनुभवतात, प्रत्येकजण वेगवेगळा अनुभवतं. कधी कधी पटकन एखादं नाव आठवत नाही, कधी कधी एखाद्या गोष्टीचं आपण आठवणीने लक्षात ठेवलेलं आठवत नाही. मला आठवतं आहे, म्हणजे मागच्या आठवड्यात माझे एक होमिओपॅथीचे चांगले डॉक्टर आहेत पुण्यामधले, तर ते साधारणपणे माझ्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहेत. ते म्हणले, अरे मला पुस्तकातली ओळ, पान हे सगळं आता पाठ असायचं तुम्हाला शिकवत असताना, म्हणजे आमच्या जनरेशनला. पण अरे आता औषधं होमिओपॅथीचं आठवत नाही, ते पटकन पुस्तक काढायला लागतं, पान बघायला लागतं. थोडंसं मलाही वाईट वाटलं की इतका बुद्धिवान माणूस आहे आणि हे असं व्हायला लागलं आहे. आपण आता वय झालं म्हणून हे ॲक्सेप्ट करतो. परंतु काही वेळेला आपण हे अनुभवलं असेल की पटकन एखादं नाव आठवत नाही, कुठेतरी व्यक्तीसमोर येते पण आडनाव आठवत नाही. हेही बदल आपण सिम्पटम्स अनुभवतो. रोजच्या गोष्टी आता आपण बघतो, किल्ल्या, घरामध्ये येणाऱ्या गाडीच्या किल्ल्या, आपलं पाकिट ठराविक जागे आपण ठेवतो, पण नंतर दुसरीकडे चुकून गेलं तर आठवतच नाही कुठे ठेवलं. आपण इथंच ठेवलं हे सगळ्यांना सांगत बसतो. कधी कधी काही रोजचे आपले रस्ते असतात ते पटकन आठवेनसे होतात. आता माझं नारायणपेठेत 55 वर्ष गेली. कुंटे चौक, फडतरे चौक हे आम्हाला माहिती आहेत, बाबूगेनू चौक. पण काही वयस्कर लोकांना कधी कधी लक्षात घेताना तो चौकच आठवत नाही. ते म्हणतात, अरे नाही का सदाशिव पेठेच्या अलीकडचा चौक, असं ते म्हणायला लागतात. हा अनुभव काही रुग्ण घेतात. काही वेळेला काही रुग्ण असं सांगतात की आम्ही डिस्कशन्समध्ये मी कशावर बोलत होतो पटकन विसरून जातात आणि त्यांना रिकॉल करता येत नाही. काही वेळेला त्यांना काही एखादा ठराविक जागा कुठल्या ठिकाणी असेल तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन्स होतात. अनेक अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेले असतात, मी तुम्हाला नक्की सांगतो. तर आता याच्यामध्ये काय असतं, हा विसरभोळेपणा हा वयामुळे आहे मान्य, पण हा तुमच्या दैनंदिन जीवनावरती जर का अफेक्ट करायला लागला तर मात्र प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आता ते काय येतात तर एक म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स स्वतःचा कमी होतो. प्रत्येक गोष्टीत मला हे पटकन आठवेल का, जमेल का हे कळत नाही. काही वेळेला तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करताना सुद्धा काही डिफिकल्टी येते.
म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कुठं काही ड्रायव्हिंग करत असाल, टू व्हीलर चालवत असाल, तुमचे इतरांशी हितसंबंध कमी होतात कारण तुम्हाला पटकनी आपण त्यांच्याशी काय बोलावं हेच कळत नाही. मग अशी व्यक्ती हळूहळू स्वतःला आयसोलेट करायला लागते, एकटी बसायला लागते, एकटीच टी व्ही बघते, चार चौकात मिसळत नाही. तिला वाटतं आपण आपली टीका किंवा चेष्टा होईल. हे ह्या विसरबोळेपणाचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. गाडी चालवणाऱ्या वयस्कर लोकांना अपघात होऊ शकतात. पटकनी सिग्नल लाल हा पडणार आहे हे त्यांना लक्षातच येत नाही, तर गाडी चालवत म्हणजे चालवतच राहतात. असंही होऊन जातं. गर्दीच्या ठिकाणी बावचळल्यासारखे होतात. आणि कधी कधी काय होतं, त्यांच्यामुळे त्यांची स्वतःची स्ट्रेस आणि एन्झायटी ही खूप वाढते. हीच वाढत गेली 50शी नंतर तर डिमेन्शिया नावाचा आजार हा फार रॅपिड प्रोग्रेस होतो. तर आता माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट MCI म्हणतात, त्याची सुरुवात म्हणजे डिमेन्शियाची सुरुवात यांनीच होते, ह्या सगळ्या माइल्ड गोष्टींनी. नवीन शिकायला सुद्धा रुग्णांना कधी कधी डिफिकल्टी येते की नवीन शिकता येत नाही, कारण त्यांना मेमरीमध्ये रेजिस्टरच होत नाही, त्यांना ते लॉसच होतो मेमरीचा, त्यांचा परफॉर्मन्स कमी होतो. उदाहरणार्थ ते पटापटा चालत असतील तर हळूहळू चालायला लागतात. काही वेळेला फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा काही ते घोटाळे करायला लागतात. महिन्याचे ठरलेले पगार, इस्त्री असेल, घरातले काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार असेल, कधी कधी एकदाच्या ऐवजी दोनदा दिला जातो, आठवतच नाही काय केलं जातं. औषधं घेण्यात घोटाळा होऊ शकतो. रोज घेणाऱ्या आपल्या BP शुगरच्या गोळ्या असतात, ते आज मी घेतली का नाही, काल घेतली होती, मग आजची घेतली का नाही, चुकून ते डबल घेतात, कधी कधी ते ओमिट करतात. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होतात. मग आता याला काही सोल्युशन आहे का? तर आपण घरगुती सोल्युशन्स तुमच्या बाजूने जे काही असतील ती मी थोडीशी मार्गदर्शन करतो. यूट्यूबमध्ये भरपूर याच्यावर व्हिडिओज आहेत, पण आपल्याला जे जमेल आणि जे आपल्याला शक्य आहे आपण करावं. नियमित व्यायाम करावा, हे सगळेच आम्ही सांगतो. श्वसनाचा करावा, मेंदूचा करावा. नंतर नियमित व्यायाम जो आहे त्याच्याने मेंदूला रक्तपुरवठा वाढतो व आपला मेंदू चांगला राहण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी मदत होते. बॅलन्स्ड डाएट घ्यावा. आता साधारण शाकाहारी मंडळींमध्ये व्हिटॅमिन B12 कमी असतं, व्हिटॅमिन D काही लोकांमध्ये कमी असतं, ओमेगा 3 फॅटी कमी असतं. याने मेंदूची कार्यक्षमता थोडी मंदावते, तर ती नियंत्रित आहे का याचा आपण भाग करावा. व्यवस्थित झोप घ्यावी, झोपेच्या वेळेला झोपी जावं. ज्यावेळेला उतारवयात झोप कमी होते, झोपच लागत नाही म्हणून वाचन, लिखाण करणं, TV बघत बसणं हे करू नये. 8 ते 9 तास जर का मेंदूला आराम मिळाला तर आपली मेंटल हेल्थ खरंच खूप चांगली राहते. तर हा प्रयत्न सगळ्यांनी मात्र करायचा आहे. अशा छोट्या छोट्या मी टिप्स तुम्हाला सांगतो. पाणी भरपूर प्यावं, कारण डिहायड्रेशनमध्ये मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पाणी जवळजवळ आपल्याला जे डॉक्टरांनी सांगितलं तेवढं पाणी प्यावं. किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांना विचारूनच पाणी प्यावं. उगाच 5-5, 6-6 लिटर पाणी प्यायलं तर अंगाला सूज यायला गेलं, असं भाग आहे. नंतर स्वतःला बिझी ठेवावं. मेंटल एक्सरसाइजेस आम्ही सांगतो. काय असं शारीरिक एक्सरसाइज सगळे ज्येष्ठ नागरिक करतात, पण मेंटल एक्सरसाइज कोण करतं आपल्याला माहीत नसतं. हा भाग फार महत्त्वाचा आहे. तर ह्याकरता आपण नवनवीन गोष्टी वाचाव्यात, काही कोडी सोडवावीत, ज्याने आपल्या मेंदूला थोडंसं आपण चालना मिळते. नवीन स्किल्स लर्न कराव्यात. माझ्या इथं नाव घेऊन सांगायला हरकत नाही, कोथरूडला इथं साधारण तगारे म्हणून आजोबा राहायचे. ही वॉज 92, आता नाही आहेत ते. त्याने वयाच्या 80 वर्षी कॉम्प्युटर शिकले. सगळ्या मंडळींशी ते मुलांशी अमेरिकेतल्या व्यवस्थित त्या फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती बोलायचे, ते व्हॉट्सॲपवरती लाईव्ह जायचे. तरी त्यांचा मेंदू खूप छान राहिला. कदाचित त्यांच्या काळात कॅल्क्युलेटरसुद्धा नव्हता. पण अशा नवनवीन गोष्टी आपण ह्या शिकल्या पाहिजेत. मेमरी बूस्टिंग गेम्स जे असतात, त्यांना खेळायला आवड असेल तर अँड्रॉइडवरती त्याच्यावरती गेम्स उपलब्ध आहेत, ते गेम्स साधारण खेळावेत. स्ट्रेस काही असेल तर तो आपण मॅनेज करावा, योगा मेडिटेशनप्रमाणे. मेमरी एड्स काही वापर करावा, म्हणजे छोट्या गोष्टींनी मेंदू ऑक्युपाय ठेवू नये. कॅलेंडरवरती आपल्याला ज्या तारखेला कुठं कुठं काय काय FD मॅच्युअर होती आहे, एखाद्या बँकेच्या लॉकरचं बिल भरायचे, हे आपण आधीच लिहून ठेवावं, म्हणजे आपला मेंदू त्याने ऑक्युपाय राहत नाही व मेंदूला रेस्ट मिळते. आपला ब्लड प्रेशर, शुगर किंवा इतर कुठल्या वैद्यकीय आजार वयामुळे आलेले असतील त्याच्यावर नियंत्रित लक्ष ठेवावं. नियमित डॉक्टरांना दाखवत राहावं. जुने झाल्यामुळे स्वतःच गोळ्या घ्यायच्या, स्वतः सगळं नॉर्मली म्हणून ठरवायचं, असं स्वयंघोषित काही गोष्टी करू नका. आता डॉक्टरांना कधी दाखवायचं? जेव्हा सगळ्या गोष्टी पाळूनसुद्धा मेमरी लॉस होत चालला आहे, कॉन्फिडन्स कमी होत चालला आहे. घरातली लोक म्हणतात, अहो आता हे काय, यांच्यावरती विश्वास राहिला नाही, विसरतात फार. म्हणजे आता आमच्या नारायणपेठी भाषेत सांगायचं झालं, माझी आता 55 वर्ष पुणेकर आणि नारायणपेठी कर म्हणून गेली, तर एखादी व्यक्ती बधीर व्हायला लागते. आणि आजोबाचे म्हणतात, हे बधीर झाला बाबा हा मनुष्य, आता याच्याशी फार काही सांगण्याचा अर्थ नाही, हवापाड्याच्या गप्पा मारा. तर असा आपल्याला होता उपयोग नाही. समाजाच्या दृष्टीने जर आपण एखाद्या वेळेला निरुपयोगी झालो आणि निर्बुद्ध झालो तर समाजाला आपली गरजच राहत नाही आणि आपलं शरीरही थकत जातं आणि हळूहळू आपण ईश्वराच्याकडे जाण्याचा गप्पा मारायला लागतो. तर तसं होता कामा नाही आहे. आता याच्यामध्ये प्रोफेशनल ॲडवाईस कधी घ्यावं की जेव्हा आपल्याला सगळं प्रयत्न करून सुद्धा गोष्टी हाताबाहेर जात आहेत, मग कुठला मेंदूचा आजार तर नाही ना, यासाठी मात्र आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आणि जर का आपण सगळ्या गोष्टी पाळून मेमरी इम्प्रूव्ह होत असेल तर काहीच याच्याकरता करण्याची गरज नाही. आता याच्याकरता आमच्या होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप छान छान काही बेसिक औषधं आहेत, ती मी तुम्हाला सांगतो. मग ही फक्त माहिती म्हणून मनाने घेऊ नका. ही केवळ होमिओपॅथी देशाची उपचार पद्धती काही मार्ग आहे हे फक्त आपल्याला मी सांगणार आहे. ॲनाकार्डियम ओरिएंटेले म्हणून एक औषध आहे, ज्यावेळेला रुग्णाला असं वाटतं की त्याची द्विधा मनस्थिती होते. म्हणजे एकदा त्याला असं वाटतं मी हे करतो, हे केलं की बरं वाटेल, ते केलं की बरं वाटेल. एक मन चांगलं सांगतं, दुसरं मन भीतीदायक सांगतं. तर अशा वेळेला ॲनाकार्डियम हे औषध काम करतं. बराटा कारक म्हणून एक औषध आहे की वयामुळे जर का तुमचा मेंटल ॲक्टिव्हिटी कमी झाली, बधीरपणा माझ्या भाषेत येत गेला, तर बराटा कार्ब हे औषध तुम्हाला उपयोग देऊ शकतं. जेलसेमी म्हणून औषध आहे, ज्यावेळेला तुम्हाला खूप स्ट्रेस असतो कुठल्याही गोष्टीचा, कौटुंबिक असो, शारीरिक असो, कुठेतरी ॲडमिट केल्याचा स्ट्रेस असो, आर्थिक नुकसानी असो, इमोशनल स्ट्रेस असो, त्यावेळेला या औषधाचा उपयोग होतो. लॅकेसिस म्युटन्स हे एक औषध आहे, ज्यावेळेला तुम्हाला विसरभोळेपणा जो असतो, तेव्हा माइंड ओव्हर थकलेलं असतं किंवा ते खूप ओव्हरलोड झालेलं असतं काही गोष्टींमुळे, आणि त्यामुळे जो थकवा आहे किंवा फॉरगेटफुलनेस आहे हा लॅकेसिसने जाऊ शकतो. नायट्रम म्युराटिकम हे औषध आहे, ज्यावेळेला तुम्हाला मानसिक धक्का बसतो. कोणीतरी व्यक्तीची पत्नी जाते, कुणीतरी बहीण जाते, भाऊ जातो, त्यांना भरपूर मानसिक ताण पडतो अचानक, आणि अशाला मेंटल ट्रॉमा किंवा ग्रीफ आम्ही म्हणतो, याच्याकरता हे औषध काम करतं. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करता येत नसेल, म्हणजे आम्ही म्हणतो की मेंटली त्यांना अनफोकस्ड वाटत असेल, तर सिलिशिया हे औषध चांगलं आहे. ॲसिड फॉस हे आहे की जे लोक ॲडमिट होऊन घरी येतात, एखादा मोठा आजार होतो, मग तो कुठला अटॅक असो, बायपास असो, ऑपरेशन असो, किमोथेरपी असो, त्यानंतर येणारा जो मानसिक थकवा आहे याच्याकरता हे औषध चांगलं आहे. कलखेरिया कार्ब नावाचं एक औषध आमच्याकडे चांगलं आहे की ज्यावेळेला तुम्हाला काही इमोशनल बर्डन्स खूप असतील आणि ज्यामुळे तुम्हाला एक विसरपणा येत असेल, त्यावेळेला हे औषध चांगलं आहे. तर मंडळी, औषधांची यादी मोठी आहे. आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असेल तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरकडनं घ्या, किंवा मी सुद्धा उपलब्ध त्यासाठी असतो. तर आता टेक होम मेसेज काय आपण घ्यायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं, आपण निर्बुद्ध आणि निरुपयोगी होता कामा नये, वय वाढेल तसं. याकरता मेंटल हेल्थ फिट ठेवण्याकरता मी आपल्याला गायडन्स दिलाच आहे, तरीसुद्धा त्याचं कारण शोधावं आणि ते ट्रीट करावं, हे फार महत्त्वाचं आहे. ते डॉक्टरांकडनं करावं, नसेल तर आपल्या आपण शोधून काढावं की आपल्याला विसरभोळेपणा का पडतोय. स्वतःला कायम एंगेज ठेवावं, रिकामं बसून नाही आहे, कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये. मग ती कुठलीही असो, शिकण्यामध्ये असो, दैनंदिन जीवनात असो, नवीन नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करा, लर्निंग करा. मला एक खूप छान आनंद वाटतो सांगायला, मध्ये मी एका क्लासमध्ये गेलो होतो, वेगळ्या भाषांचं होतं, तर एक 82 वर्षाच्या आजोबा स्पॅनिश भाषा शिकायला आले होते. तर आता या वयात त्यांच्या मेमरीला किती छान चालना आहे बघा. तर ह्या अशा ॲक्टिव्हिटीज आपण करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या पिढीत हे नाही आहे, पुढची पिढी बघेल असं करायचं नाही. वेळ लागला तरी चालेल, पण नवीन नवीन गोष्टी आपण शिकत राहाव्यात. कधी कोणी म्हटलं अहो तुम्हाला ना तुम्ही विसाता बुवासारखे, तर डिप्रेस व्हायचं नाही आणि आपण सॅड व्हायचं नाही. त्याकरता प्रयत्न करायचा आणि म्हणायचं हो हळूहळू हे सुधारेल असं आपण म्हणायचं. आणि हे सगळं केल्यामुळे काय फायदा होणार आहे, तर वयामुळे येणारा जो डिमेन्शिया आहे किंवा अल्झायमरचा आजार आहे, कापरावाद किंवा आपण बुद्धिभ्रष्ट होणं म्हणतो वयामुळे, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण प्रिव्हेंट होऊ शकतो. कारण असे रुग्ण मी नेहमीच पाहतो. माझी स्वतःची आत्या आहे, ती 85 वर्षाची आहे. काल मी तिला भेटायला गेलो होतो, पहिले 10 मिनटं तरी मला ओळखलंसुद्धा नाही. तिच्याशी मी तासनतास गप्पा मारायचो. तर हा असा वयामुळे मेंदू निकामी होतो. शेवटी मग कधीतरी माझ्या 32 वर्षाच्या व्यवसायात अनुभव आहे, या निकामी झालेल्या मेंदूमुळे काही होतं, रुग्णांना काही कळत नाही. दुर्दैवाने कधीतरी ते पडतात, मोठं फ्रॅक्चर होतं किंवा ब्रेन हिमरेज होतं, आणि ह्या जगाचा आपल्याला निरोप घ्यायला लागतो. तर अशी वेळ आपल्याला यायला नको. तर सर्वांना मला असं वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल. थोडा मोठा आहे, परंतु आपण समजून घ्या, हा करायला खूप कष्ट पडतात. नक्की वयस्कर लोकांमध्ये शेअर करा. काही डिफिकल्टीज असतील तर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा. धन्यवाद.